अरविंद तांडे साहेब यांचे लाडके भाचे आणि त्यांचा सन्मान वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतो। धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत। मंचावर उपस्थित सेजलजी किशोर कडू असतील, रिंकूजी घरत असतील, तदनंतर तेजश्री कडू मॅडम यांना देखील आपण पाहतोय। सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। आणि प्रेक्षकांमध्ये दिघोडेचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती ज्या खेळाडूने उमटवलं, रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं ते विश्वजित मेघनाथ ठाकूर आपणास आम्ही विनंती करतो मोठ्या यावं मंचावरती आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। आणि जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया तिथे जॉईंट आहेत आमचे एक उत्कृष्ट नामांकित समालोचक जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जातोय। या बॅटरनी DRAची मागणी केली आहे। मी अंपायरचं लक्ष वेधत बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अमोल सेल्वान आणि त्याच्या साथीला मनीषला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना नावे संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे। एका बाजूला शार्वी 11 नावा आणि त्याच्या अगेन्स्ट ओम 11 RCC पेठ या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते आहे। हा नो बॉल आहे, नो बॉल। अमोल सेल्वान गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याच्या साथीला मनीष घरत नाव्याचा हातोडा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। फ्री हिटचा बॉल पहिल्याच बॉलवरती चौकार आला। उजव्या सीच्या बाहेरचा बॉल खोलात टाकला। गोलंदाजी मार्क वरती तुम्ही जिथे पाहताय भन्नाट वेगाने गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते। वाईट यॉर्कर TDST रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे। प्रचंड वेग इथे धारण केलेला पाहायला मिळाला आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते हा युवा चेहरा सातत्यानं कार्यतत्पर राहिलाय। आणि महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यतत्पर असणारे आमचे सहकारी मित्र चैतन्य पाटील यांचं आगमन झालंय। वैद्यकीय सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्यानं मंगेशजी चिवटे साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यतत्पर असणारे आदरणीय सन्माननीय चैतन्य पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्यांच्या समेत चेतनदादा ठाकूर उद्योगपती चिर्ले यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्वागत करूया। 2 बॉल मध्ये 9 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात। शहबाज शेख वरती हल्ले चढवले जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात। वेगाने गोलंदाजी जरूर करतोय परंतु तोच खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना सुवर्ण मध्ये सापडायला हवा आणि तो मिळालेला नाहीये। धावा वेगाने आल्यात। अमोल सेल्वन त्या रंगात आलाय, तो ओरिजिनल इज बॅक। या वेळेला कवास मध्ये केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात येईल, तदुपर मात्र घेतली गेलेली एक सिंगल जतीन पाहायला मिळाले होते। डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सिंगल येत असताना पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रातो के कातिल म्हणून ज्या संघाकडे गेले अनेक वर्ष सातत्याने पाहिलं गेलं तो RCC पेठ संघ तुम्हाला आज खेळत असताना ओम 11 RCC पेठ या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय। आणि अगदी त्याच वेळेला एक संघ असा ज्याने सातत्याने गेले अनेक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वावरती आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं विदाउट कॉम्प्रोमाइज। कोणत्याही संघासोबत कदापि कॉम्प्रोमाइज न करणारी भूमिका घेणारा संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं। हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मनीष घरतने इथून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय। एकेरी धावेने त्याने संयमाचा बाण फुटू दिलेला नाहीये। स्ट्रायकर एंड वरती आला, पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली, धावफलकावरती धावा पडल्यात त्या अर्थातच 11 11 ऑन दी बोर्ड आहेत। मनीष घरत आणि त्याच्या साथीला अमोल सेल्वान याला तुम्ही पाहतात। अमोल असेल, भूषण असेल, गेले अनेक वर्ष दांडगा अनुभव त्यांच्याकडे टेनिस क्रिकेट विश्वामधला राहिलाय। शहबाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। शहबाज कडे वेग प्रचंड आहे, अचूक टप्प्यावरती तो नेहमी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। शहबाज असेल सातत्याने त्याची गोलंदाजी मग पाहायला मिळाली, व बंटी असेल सोहेल चांगल्या दर्जाची कामकाज सातत्याने करताना पाहायला मिळतो। पुढचा बॉल यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय, ऑन साइडला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर। या फटक्यामध्ये होतो वजन, धावा मिळाल्या संपूर्ण अर्धा डझन। षटकार अमोल सेल्वन काय स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून, ऑन साइडला षटकार त्याने टोकलाय, परफेक्ट मिडल ऑफ बॅट। पुढचा बॉल शहबाज उजव्या सीच्या बाहेर ठेवला होता। TDST रक्षकाचा वेध घेईल, डॉट बॉल येतोय की काय, परंतु इथून तिथे तिथून इथे फेक झाली आहे जिथे सिंगल येत असताना पाहायला मिळते।
एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा 17 म्हणला. ऍक्शन रिप्ले पहा. या शेवटच्या बॉल मध्ये एक्झॅक्टली घडलं तरी काय, यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला. तिथून एक सिंगल आली आणि जवळपास 18 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम बंदेला पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानावरती शारवेलवन नावा या टीमची धावसंख्या 18-0. याच दरम्यान मंचावरती गणेश खरत यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत आपण करतो. विवेकजी जोशी आणि गुड्डू जोशी पेटगावचे आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या. विवेक जोशी आणि गुड्डू जोशी पेटगावचे समर्थक आहेत. त्यांना विनंती असणार आहे की आपण प्लीज मंचावरती यावं. आदरणीय सन्माननीय रमेश खरत यांना देखील विनंती केली जाते. रमेश खरत यांचं देखील आगमन झाले मंचावरती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सामन्याचा आस्वाद अभिजित ठाकूर देखील घेत आहेत. त्याच वेळेला प्रांजल वाणी, अमरदीप पाटील, दिघोडे यांच्या माध्यमातून या दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. आज विश्वजित ठाकूरला आपण ISPL मध्ये पाहिलं, परंतु आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमोल सेल्वाने स्वागत केलं बंटी जोशीचं. चौकार. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती मालिकेवीराची कार आहे तो अर्थात कुणाल दत्तात्रय जोशी. बंटी जोशी गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्याच बॉल वरती त्याच्या अगेन्स्ट चौकार आला. अमोल सेल्वान पुढचा बॉल. आडवा बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन हाताला होता. फिंगर रोल केली इथे आणि याच गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या राहतात खऱ्या अर्थानं. आपण म्हणतो ना, बाहेरच्या दिशेने निघणारे चेंडू यायला हवेत. हा बॉल ऍक्शन रिप्ले पहा. गुडलेन स्पॉट वरती टाकला आणि वळवला होता. पण तिकडे ही खासियत राहिली आहे. रबल बॉल राहू द्या किंवा टेनिस बॉल, नेहमी सातत्याने चांगलं कामकाज या संघाचं पाहायला मिळालं आणि बंटी त्यामधील एक महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतं. अनेक वर्ष सातत्याने या संघाला राहतो की कातील या गोष्टीसाठी म्हटलं जातं ना. कारण सोहेल शेख नेहमी म्हणतो आपल्या बाईट्स मध्ये, आमचे खेळाडू नेहमी कामकाजावरती धंद्यावरती लक्ष देतात आणि म्हणून आम्ही रात्रीचं क्रिकेट जास्तीचं खेळतो. क्रिकेट सोबत तुमचा जो काय पॅशन, ही क्रिकेट जरूर आहे, आवड तुमची क्रिकेट जरूर आहे, परंतु त्यासोबत तुमचे नोकरी धंदा तितकासा महत्वाचा आहे. आणि नेहमीच आपण पाहिलं ना, या संघाचा याच कारणास्तव रात्रीच्या स्पर्धा जास्ती खेळताना या संघाला पाहायला मिळाल्या आणि म्हणून राहतो की कातील RCC पेठ तुम्ही सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहतात. डॉट बॉल आले 22 धावा धावफलकावर. आडवा बॅटने पुन्हा 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 लगातारचे 3 पॉइंट चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतात. कोरोना कालावधीमध्ये एक शब्द आला होता सोशल डिस्टन्सिंग आणि ते इथे मेंटेन केले. बॅट आणि बॉल मध्ये खूप मोठं अंतर इथे ठेवलेलं पाहायला मिळालंय. डॉट बॉल येत आहेत पण तिकडे खासियत आहे, फिंगर रोल करतो तो वारंवार. कटच त्याने हाताळल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब. षटकार. ओल्ड इज गोल्ड. अमोल सेल्वान आज बॅटिंग चांगली करतोय. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 26 धावसंख्येवरती तो नॉट आउट पाहायला मिळालाय. गेली अनेक वर्ष निर्विवाद टेनिस क्रिकेट विश्वावरती अभिराज्य गाजवणारा खेळाडू आहे अमोल सेल्वानला. तुम्ही पाहता 11 बॉल 26 धावा 28 बनल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. आपण नेहमी पाहिले या खेळाडूने मोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत. मॅरेथॉन इनिंग तो साकारतो. पाठीमागे गेला होता, फाईन लेगला बॉल गेलाय. पंच काय सांगतील, एक्झॅक्टली धाव मिळणार नाही की काय या त्याची शहानिशा करण्यात येईल. या तिसऱ्या पंचाकडे निर्णय सुपूर्द करण्यात आलाय. ICCचा नियम सांगतो की एक पाऊल पाठी ठेवून तुम्ही हा फटका मारला तर त्या धावा तुम्हाला मिळतात. दोन्ही पाय मागे गेले तर धावा मिळत नाहीत. आणि एक्झॅक्टली प्रथम दर्शनी तांबाडी प्रथम दर्शनी हेच पाहायला मिळालंय की अमोल सेल्वन जवळपास पाठीमागेत गेला, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय अजूनही प्रलंबित आहे. निर्णय प्रलंबित आहे. एक्झॅक्टली कुठे जाऊन हा फटका त्याने एक्झॅक्टली खेळलाय हे पाहिलं राहील. बॅटला बॉल ज्या वेळेला ब्रश झाला त्यावेळेला तो कुठे होता. धाव मिळणार नाही. अर्थात हा शेवटचा चेंडू आला. डॉट धावफलकावरती येते 28. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला 28-0.
सिक्स वरती नॉट आउट. अमोल सिल्वन बॅटिंग करतोय. 28 बांधल्यात. अजूनही हातोडा चाललेला नाहीये. मनीष स्ट्रायकर एंडला सध्या त्याकडे येत असताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या गावामध्ये 4 संघ आहेत. एका बाजूला तुम्ही जर का नावामध्ये ट्रॅव्हल कराल तर सर्वाधिक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु या गावाची एक परंपरा आहे. एका वर्षी एकच संघ स्पर्धेचं आयोजन करतं. एका वर्षाला एकच नाईटची स्पर्धा होते गावामध्ये. परंतु एक गोष्ट नितेश सर आपण पाहिलं ना, या गावामध्ये सर्वाधिक ग्रुप मी पाहिलं. खाता पिता ग्रुप सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. गावामध्ये कोणत्या स्वरूपाचा ग्रुप नाही असं नाही. तुकपट्टी ग्रुप पासून मग सर्व ग्रुप आहेत गावामध्ये. नावा गाव म्हणजे क्रिकेटला एन्जॉय करणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. आणि पारितोषिकांची तर लईलूट असते. आणि ज्या ज्या वेळेला होय नाईटची स्पर्धा देखील थोड्या दिवसामध्ये येते. 28 धावा धावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. आवा गाव म्हणजे क्रिकेटला जगणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फेरबदल. आडवा बाटने स्वागत केलंय. मनीष गरजचा हातोडा स्टार्ट झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक स्ट्रोक मनीष गरजच्या बाटमधून येत असताना पाहायला मिळतोय. तो फॉर्मात आलाय. आता मोठे स्ट्रोक खेळू लागल्या. संघाची धावसंख्या 38. मैदानावरती ज्या रीतीने तो वावरतो त्याचं राहणं आणि धावा गोळा करणं ही बाब नेहमी पथ्यावरती पडते संघाच्या. स्वागत झालं जिशान शेखचं षटकारानं. कमी गतीचा बॉल वळवला होता. आतमध्ये आणला. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. फिंगर रोल सातत्यानेच करावे लागेल. लेंथ मध्ये परिवर्तन करावे लागणार आहेत. कारण मनीष हा तो बॅटर आहे. जर का त्याच्या रीच मध्ये बॉल आलाय तर त्या आउट ऑफ रीच करायला तो जास्त काळ घेणार नाही. मोठी फटकेबाजीसाठी नेहमीच जाणला जातो. बेदरकार झंझावाती खेळ साकारतो. 34 धावा धावलकावरती आहेत. 34 धावा धावलकावरती बाला मिळाल्या. 2 षटकामध्ये 28 होत्या तर केवळ एकच षटकार आला. जास्तीची मेहनत करायचीच नाहीये खेळाडूंना काउंट करायला. पुढचा बॉल. आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्विकर 1 पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू वेगाने टाकला होता. बॅटला बॉल बरंच झाला हे सांगण्याचा प्रयत्न पंतांनी केला. सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. 35 ऑन दी बोर्ड आहेत. 35 धावा धावलकावरती जिशान शेख तुम्हाला पाहायला मिळतोय. शहबाज शेख असेल, जिशान शेख असेल, सातत्याने कामकाज चांगल्या दर्जाचं या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाकडे चांगलेच खेळाडू पाहायला मिळाले. शहबाज शादाब मग अगदी त्याच वेळेला तुम्ही गोलंदाजी मार्कवरती आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला जिशानच्या अगेन्स्ट गोलंदाजांनी आता मात्र दुखती रग पकडली असंच म्हणावं लागेल. वैगून ओळखल्यात फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत ना त्याचा अभ्यास करून गोलंदाजी करणं ही गरजेची राहते आणि ती आता करू लागल्यात. फिंगर रोल करतायत. सातत्याने बॉल वळवण्यामध्ये सक्षम राहिल्यात. त्यामुळेच की काय धावा थांबल्यात. 2 चेंडू डॉट आले. या षटकामध्ये 7 धावा अद्याप पाहायला मिळाल्यात. 35 आहेत. यावेळेला उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूचा जजमेंट चांगला आहे. चेंडूच्या खाली आलाय. वेल जज कॅच. पहिला धक्का अमोल सेल्वन बाद. गेल्या अनेक वर्षाचा सातत्याने अनुभव असणारा अमोल सेल्वन बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन घरातला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यश स्पोर्ट्स पनवेलचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून सातत्याने त्याला पाहिलं जातं. परंतु सातत्याने मोठ्या फटकेबाजीसाठीही तो ओळखला जातो. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा कितपत गोळा करते आहे आणि संघाला कितपत मोठ्या सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जाते ना, या गोष्टीकडे पाहण्याजोगे राहणार आहे. 35 बनलाय. शेवटचं षटक जिथे शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच. शेवटच्या बॉल वरती किती मोठा फटका आहे. तो रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन गरत आणि मनीष गरत आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा बॉल बॅक फुटला. डॉमिनेट केला. डॉट बॉल आला.
3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 35. या षटकामध्ये केवळ 7 आल्या. जिशान शेखने एक विकेट देखील प्राप्त केला. 35 ला 1. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. आज मेहनत करावीच लागणार आहे या खेळाडूला. धावा गोळा करावा लागतील. प्रतिस्पर्धी संघ तितकासा ताकदवान आणि तुल्यबळ आहे. बंटी जोशीला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क मध्ये त्याला दाखल होत असताना तो पाहायला मिळतो आहे. धावा रोखल्या जातील का? कारण एका बाजूला रोहन गरत आणि मनीष गरत ही जोडी सध्या तगडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 35 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. संघामध्ये अरबाजलाही गेले अनेक वर्ष आपण सातत्याने पाहिलंय. वेगाने गोलंदाजीसाठी तोच आणला जायचा. एका बाजूला शेखच पाहायला मिळायचे सर्वाधिक गोलंदाज म्हणून. गोलातला बॉल होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बंटीने मागील काही चेंडूंमध्ये ज्या काही व्हेरिएशन केल्यात, व्हरायटी चांगली राहिली आहे. टप्प्यावरती जास्तीचं चांगलं लक्ष त्याने केंद्रित केलंय आणि तो सुवर्ण मध्ये त्याला सापडलेला आहे. जणू काय खेळपट्टीवरती एखादं नाणं ठेवावं आणि नाण्यावरती गोलंदाजी करण्यास या खेळाडूला भाग पाडावं ना, त्या रीतीने तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आहे त्याच्याकडे, नियंत्रित बद्ध गोलंदाजी. उजव्या बाहेरचा बॉल, हा चेंडू मात्र अधिकचा बाहेर निघून जाणारा पाहायला मिळाला होता. रिश्ता वही सोच नाही, वारंवार तेच करण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या एसीच्या बाहेर बॉल ठेवल्यात. बॉल देखील त्याच दर्जाचा पाहायला मिळाला. अवांतर धावाली आहे. 36 धावा धावलकावरती आहेत. टॉस जिंकला होता या मॅच मध्ये ओम 11 आरसीसी पेट टीमने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला. तिथे मात्र आपण पाहतोय सोहेलकडे चेंडू निघालाय. आज एकंदरीत सरप्राईज गोष्ट ही राहिली ना की नेहमी बॅटिंग करणं ही आरसीसी पेट पसंत करतो. आज बॉलिंग करणं पसंत जास्तीचं केलेलं पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड वरती 36 आहे. एक फलंदाज बाद झालाय. सरपंच चषक करळ 2026 चा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय, अनुभवताय. पंडितचा हा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, इथे नामी संधी होती जिथून मात्र एक सिंगल अर्जित होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. थेंबे थेंबे तळे साचे, एका एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. ही कोंडी फोडावी लागेल. रोहन घरातला मोठे स्ट्रोक खेळावा लागणार आहेत, कारण मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. त्याच्या जर्सीवरती निर्जा हे नाव पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये भारतीय संघाने एका वेळेला आपण पाहिलं ना तर आपल्या आईचं नाव जर्सीवरती असणाऱ्या जर्सी परिधान केल्या होत्या. बोलातला बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथून येत असताना मला मिळते. असं करत असताना ज्या वेळेला जयंत यादवची मला आठवण होते, त्याने बीसीसीआयला लेटर दिला होता, माझ्या एक आईचं नाव नव्हे तर माझ्या 2 आईचं नाव मला जर्सीवरती लिहायचंय, कारण त्याची रेखा नावाची आई दुर्भाग्यवश एका विमान अपघातामध्ये तिचं निधन झालं होतं आणि खरं तर त्याला बीसीसीआयने ती परवानगी दिली नाही. बोला टाकलेला बॉल ऑन साइडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 39 ऑन दी बोर्ड आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चिचपाडा संघ एकमात्र आहे मला वाटतं की ज्या संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवरती आपल्या आईचं नाव पाहायला मिळतं. फलकावरती 39 या षटकामध्ये आल्यात ते केवळ 4-3 सिंगल आणि एक वाईट. फुटला लाडवा बाटणी केला. क्षेत्ररक्षक तैनात. रोहन घरात देखील होतो तो बाद. आणखी एक धक्का. दुसरा फलंदाज झालाय तो बाद. समीरजी तांडेल साहेब यांचं देखील आगमन झालंय. करावे गावचे सुपुत्र यांना विनंती असेल साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत.
आणि उरणमध्ये ते फायरमन म्हणून कामकाज करताना पाहायला मिळाले. रोहन करत बाद झालाय. 39 धावा धावलक्यावरती 2 गोलंदाज बाद. धावा आलेल्या नाही आहेत. मनीष घरात मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा राहिलेला पाहायला मिळतोय. त्याला आता तो खेळ साकारावा लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. आपल्या खरं तर आत्मविश्वासाने त्याला बॅटिंग करावे लागेल. मोठमोठ्या इनिंग त्याने साकारलेल्या पाहायला मिळाल्यात, परंतु आज त्याला तो खेळ साकारणं गरजेचं राहणार आहे. मनीष घरात आणि त्याच्या साथीला मीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मीत पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खर तर महत्वाचा क्रमांक त्याला 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आपण पाहत आहोत. ISFTs त्याने वेअर केलेलं पाहायला मिळाल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये ISFTs आजकाल खेळाडू सर्वाधिक जास्त वेअर करतात आणि काळाची गरज आहे. पूर्वीला तुम्ही पाहिलं तर ऋषी नाईक असायचा वाळाचा खेळाडू, सुशांत मोकल होता. हे दोनच खेळाडू जास्तीचे पाहायला मिळायचे आणि तिथून पुढे मग प्रत्येक खेळाडू आजकाल ISFTs वेअर करू लागलाय आणि ती काळाची सर्वाधिक मोठी गरज राहिली आहे. कॅमेरामॅन आमचे या गोष्टीकडे फोकस करताना तुम्ही पाहत आहात. तिथे मात्र स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या दगडीला अमोल आहेत. अमोल पाटील सर्वच पाटील आहेत. अमोल पाटील आयकॉन खेळाडू म्हणून आहेत या संघामध्ये, कारण एकाच गावातले बोरलेतले जास्त आहेत आणि आयकॉन अमोल आहेत. 39 आहेत. 39 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्कपती शेवटचा आणि अंतिम षटक भूमिकेला दाखल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकाच्या दरम्यान पुढचा बॉल. पहिला चेंडू इथे मात्र कवसला केला क्षेत्ररक्षक तैनात आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छितोय. रन्स घेईल का? पैकी चुकीची झाली आहे, त्याच कारणास्तव स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता मात्र पुढच्या 5 बॉलवरती यदा कदाचित मोठे प्रहार जर का झाले तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. भूमिक जोशीने हा लोअर फुलटो जातायला आणि त्याच कारणास्तव बॅटिंग टीमने DRA ची मागणी केली आहे. DRA ची मागणी इथे करण्यात आली आहे. रिव्ह्यू रिटर्न झालाय, कारण पहिला बॉल जो मात्र आपण वेस्ट साइड पाहिली होती. बॅटिंग टीमने हा DRS घेतला होता पहिल्या बॉलवरती आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये मनीष घरतने DRS घेतलाय. मनीष घरत देखील म्हणत असेल रोहित शर्माची ती ओळ त्यालाही आठवली असेल. DRS जर का आपल्याकडे आहे तर त्याचा वापर आपण आत्ताच करायला हवा. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने गणेशजी 22 सर हे पाहत असताना पाहायला मिळतात. त्याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळेल, कारण एक साशंकता निर्माण झाला. बॅटिंग टीम फेअर डिलिव्हरी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक DRS होता, तो देखील गमावला. आता DRS अवेलेबल नाही आहे बॅटिंग टीमकडे. दाबोलकावरती एकेरीच्या मदतीने 40 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल भूमिक. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचे काही आलेल्या नाही आहेत. सिंगल जास्तीच्या आलेल्या पाहायला मिळाल्यात आणि अशा वेळेला जिथे मात्र व्हॅलेंटाईन वीक आहे आणि सिंगलच येतात केवळ. धावफलकावरती 41 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज आहेत. एका क्षणाला तर असं वाटलं ना की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढे सिंगल नसतील तेवढा सिंगल आता पाहायला मिळाला. पुढचा बॉल. या वेळेला बॅटरला फॉलो केला, मुभा दिलेली नाहीये. चुकता चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली भूमिक जोशीकडे. उद्योन्मुख खेळाडू आहे, वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. गणेशजी जोशी यांची आठवण नेहमी होते ज्याच्या वेळेला तुम्ही संघाला पाहता. पेठ संघ, पेठ गावाला बिलॉंग करणारे. मग अनेक वेळेला तुम्ही सातत्याने या गावाचं क्रिकेट सातत्याने चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. कारगर विभागामधून आणि त्याच वेळेला पनवेल तालुक्यातील एक मातब्बर संघांच्या यादीतील एक संघ म्हणून या संघाकडे आपण पाहतो. या वेळेला दूर ठेवला होता बॉल. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना मनीष घरतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बॉडीचं संतुलन नाहीये, हँड आणि कॉर्डिनेशन तितकंच जुळलेलं नाहीये. त्याहूनही अधिक त्याचा आत्मविश्वास तो पाहायला मिळाला नाही. मनीष घरत ज्या फटक्यांसाठी तो जाणला जातो, 11 बॉल 11 वरती तो नॉट आउट खेळतोय. 1 बॉल 1 वरती मीत पाटील नॉट आउट खेळतोय. 1 आकडा सर्वाधिक वेळेला आला. 1 नो बॉल 1 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळालाय. सिंगल रन जास्तीत पाहायला मिळाला. चेंडू राहिलेत ते 2. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावेल. केवळ सिंगल दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. सेकंडचा प्रयत्न आणि सेकंड घेत असताना क्रॉस नाहीये. बॅटर पंच आउट की नॉट आउट. दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळेला क्रॉस करायला हवं का? स्ट्रायकर इन बॅटरने की सोडलेली नाहीये. रनआउट बी मिळणार नाही आणि अर्थात ही धावी काउंट अशा स्वरूपाची केली जाणार नाही. एकाच वेळेला
दोन्ही बॅटरने क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि ते सोडलेलं नाही आहे इथे मीत पाटीलने. 42 आहे, 2 फलंदाज बाद. पूर्वार्धातील शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी. सुरुवातीला अमोल सेल्वांनी एंटरटेनिंग केलं होतं, परंतु तदनंतर धावा आल्यात नाहीत. यावेळेला लोअर फुलटोस बनवला, पुन्हा एकदा लॉंग ऑफला केलाय. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न देखील झाला आणि सेकंड रन देखील कंप्लीट होईल. 2 आल्यात. संघाची धावसंख्या 44. 45 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 45 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होतोय. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला जीवा 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्याच्या अगेन जीवदानी बामणडोंगरी. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. येस डीजे. थँक्यू डीजे. आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन पाहायला मिळते ते आदरणीय सन्माननीय चैतन्य गोवर्धन पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख, उरण विधानसभा रायगड, ज्यांचं नुकताच आगमन झाले आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. सातत्याने या युवकाची देखील फार मोठी भूमिका या समाजामध्ये पाहायला मिळाली. जिथे जिथे अपघात घडले तिथे तिथे पहिला फोन बऱ्याच वेळेला या युवकाला जातो आणि तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या मातीचा आहे हे न पाहता सातत्यानं अगदी सेवेसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व आमचे परम मित्र आदरणीय सन्माननीय चैतन्य गोवर्धन पाटील यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. आणि सध्या समाजाला युवकांची प्रचंड गरज आहे. जे तुम्ही चांगलं कार्य करता चैतन्य दादा, ते आणखीन तुम्ही चांगले कार्य करत राहाल ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. आणि या स्पर्धेचे आयोजक दणक आदरणीय सन्माननीय अरविंद तांडेल साहेब आणि सूरज तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. चैतन्य गोवर्धन पाटील यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यतत्पर असणारी सर्व मंडळी. आणि पुढचा सन्मान आपण करूया. चेतन ठाकूर साहेब उद्योगपती चिरले यांचा सन्मान केला जाईल. चेतन ठाकूर आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. हॅलो. सन्माननीय चेतनजी ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. चला बामणडोंगरी आणि नांदगावचे कॅप्टन आलेत. तत्पूर्वी आपण चेतन ठाकूर यांचा सन्मान करत आहोत. सन्माननीय चेतन ठाकूर यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहतोय. धन्यवाद चेतन दादा, आपण देखील या स्पर्धेचा भाग बनलात आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. चला आपण टॉस करूया. मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय. चेतन ठाकूर यांना विनंती असणाऱ्या आयोजकांच्या वतीनं की आपण टॉस करावा. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स नांदगाव अशी मॅच पाहायला मिळेल. आता सामना 4 षटकांचा असेल याची दखल घ्या. चला आपण टॉस करूया. टॉस आपण करतोय चैतन ठाकूर यांच्या शुभ हस्ते. हेट छापा मागितलाय आणि पुन्हा एकदा छापाच पडला. चला नांदगाव टीम निर्णय घ्या आणि त्वरित मैदानामध्ये आपण या मॅच नंतर मैदानाचा ताबा घ्या. नांदगाव टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा एक धाडसी निर्णय. मागील मॅच मध्ये देखील टॉस जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये देखील युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम टॉस जिंकलाय, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय, त्यामुळे फिल्डिंग करावी लागेल जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. धन्यवाद. सरपंच चषक 2026 आणि तमाम पुन्हा एकदा क्रीडा रसिक आणि पाहुण्यांचा करूया आपण सहर्ष स्वागत. अंतिम रजनी आणि या अंतिम रजनी मधला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूने राहतो की कातील म्हणून ओळखला जाणारा संघ RCC पेठ. सन्माननीय गुड्डू जोशी यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. आणि त्यांचा विपक्ष आपण पाहतोय RCC पेठ आणि त्यांचा विपक्ष शार्वी 11 नावा संघ. सन्माननीय रमेशजी खरं त्यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेश खरं त्यांना मी विनंती करतोय. 3 षटकानंतर असं वाटलं होतं प्रेडिक्शन स्कोअर
खऱ्या अर्थानं 70 ते 75 पर्यंत जाईल, परंतु गोलंदाजी चांगली राहिली. मॅच ऑन. पहिला बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण विकेटच्या रिजन मधला खेळाडू लॉंग ऑन पर्यंत पोहोचला. लॉंग चेस झाली त्या ठिकाणी. 2 धावसंख्येचं श्री गणेशा अकाउंट ओपन केलंय. कॅप्टन स्वतःचा आणि संघाचा सुद्धा बिनबाद 2च्या घरामध्ये. ऑन स्क्रीनला सध्या आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान सुद्धा पाहतो. रोहन गरज जॉन्टी हा खेळाडू पहिलं षटक हाताळण्यासाठी. अमोलने सुरुवात चांगली दिली होती. फाउंडेशन चांगलं रचलं होतं, परंतु त्यानंतर मात्र FSI कमी पडला, स्लॅब कमी पडले असं म्हणावं लागेल. चांगला बॉल, वेग चांगला होता. नीरजजी रनावत सरांकडे पाहिलं खरं तर संशयाच्या नजरेने, परंतु त्यांच्या माध्यमातून कोणत्याही इशाऱ्याने डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. तदनंतर मात्र आपण डॉट बॉल पाहतोय. सध्या क्रिकेटचा हंगाम बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस आणि प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा तो स्थान आपण सहन करायला पाहायला मिळतो. हवेमध्ये बॉल आहे. इथं मात्र प्रयत्न झाले होते, परंतु पोचू शकले नाही. आणि 2020 वर्ल्ड कप मधचं 10वे एडिशन सुद्धा सध्या चालू आहे. पुढचा सन्मान आपण करतोय. सन्माननीय गुड्डू जोशी यांना मी विनंती करतो. गुड्डू जोशी, आपण आपला सन्मान माजी सरपंच अरविंद तांडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. RCC पेठ टीमचे मुख्य सपोर्टर गुड्डू जोशी यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. सरपंच चषक करळची दमदार स्पर्धा, उरण तालुक्यातील बहुचर्चित असणारी स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. धन्यवाद. आपण देखील आलात. जाऊया पुन्हा एकदा ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. ऐकूया आवाज देव डाकी सर बोरकार. गुड्डू दादा जोशी खऱ्या अर्थानं स्पॉन्सर आहेत RCC पेठ. आपण पाहतोय या संघाचे ओव्हर द विकेट्स. ओ यावेळी फटका चांगला आहे. मिडॉनच्या खेळाडूला बीट करून वेगाच्या गोल्डेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. इन्स्टा ओपन केला ना, फक्त रील. ओव्हर द विकेट्स ने तुम्ही पाहता 7 धाव संख्या सध्या धावपटलावर पाहतो आपण. ओ चांगला बॉल, त्याहून चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय मैदानाच्या बाहेर. आणि मात्र इथं आणखीन एक मोठा धडाका. सोहेल शेख आणि त्याच्या सोबत बंटीच्या बॅट मधून मोठा धमाका, षटकार. विषय काढला आणि आमचा डीजे भाऊक झाला. बघा, रोमॅन्टिक सॉन्ग त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. एका बाजूने षटकार, दुसऱ्या बाजूने डीजे सुद्धा आपण पाहतोय. 13 धाव संख्या. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला फटका. मिडॉनला पुन्हा आता बीट करत चेंडू जातो स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. दमदार फटका. शेवट बोर्ड. सरपंच चषक आज हाय मानाचा. आता लागला योगा जायला, आता लागला योगा जायला. अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हाय आज करल गावाला. अनिता अरविंद तांडेल सरपंच. 24 मध्ये आता फक्त 28 धावसंख्येची गरज राहिली, कारण धावा बनल्यात खरं तर 17 आवश्यक होत्या. 45-30 मध्ये फक्त 45 बनवायच्या होत्या. लोवेस्ट टोटल खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कुठेतरी गाडी अडकली आणि म्हणूनच संघ थोडासा बॅकफुटला आला. मीत येतोय, मीत पाटील. षटक क्रमांक 2. P2चं षटक हाताळण्यासाठी अमोल सिल्वन हा खेळाडू. या खेळाडूच्या नावावर इतिहास आहे मित्रांनो. 5 षटकांच्या मॅच मध्ये मात्र ते महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू असेल त्याच्या नावावर षटक आहे. फुल टॉस बॉल, त्यावर फुल टोल वसूल केलाय आणि मात्र सोहेल शेखच्या बॅट मधून मोठा धमाका, षटकार. करायचं आहे. रिव्ह्यू कोणाचाही असू द्या, इमर चेक करायचं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅट्समन सुद्धा त्या ठिकाणी आपण राहा प्लीज. आपापल्या जागेवर सगळ्यांनी थांबायचं आहे. बीमर चेक करतोय आपण. फक्त नो आहे की नाही हे पाहायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाही, नो बॉल. ट्रिप होत होता, बॉल खाली जात होता आणि म्हणूनच
खरं तर एक रिव्ह्यू आहे, बंटीने सांगितलं काय करायचं तो घरी घेऊन थोडी ना जाणार आहोत, घेऊया आपण. घेतला सुद्धा. ओ यॉर्कर अटेम्प्ट केला होता परंतु खोदून काढला बॉल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये लॉंग चेस आहे. चेंडू उचलफेक जोपर्यंत आर्यन करेल तोपर्यंत या 2 धावा. थेंबे थेंबे तळसाचे या प्रकारचं खऱ्या अर्थानं सत्र पाहायला मिळतंय. आता चेंडू जास्त राहिलेत आणि धावा कमी. 22 चेंडू आणि अवघ्या 20 धावा. सोहेल शेख लिडिंग एज लागली, फटका फसलाय आणि इथे मात्र विकेटची संधी. टिपलाय झेल, फलंदाज बाद. लवकर संपवायची होती, हेच मनसुबे क्लिअर इंटेन्शन पाहायला मिळाले आपल्या सोहेलच्या माध्यमातून. ऍज अ कॅप्टन म्हणून टीमला लीड करतो आणि म्हणून जबाबदारी घेतली होती, कारण जोपर्यंत मी आहे फास्ट केलेन आणि त्याला कॉम्प्लिमेंट चांगलं दिलं. खरं तर बंटेनं 14 धावसंख्येवर तू सुद्धा खेळतोय. नमित पगडे नवीन खेळाडू, आणखीन एक मोठं नाव. आरसीसी पेट म्हटलं तर नमित पगडे हे नाव नेहमी चर्चेत राहिले. खरं तर कित्येक अशा मॅचेस आहेत या खेळाडूने 1 साइडेड मॅच जिंकून दिल्यात. पुढची मॅच मोठी मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. इनसाइड एज खेळाडू आहेत सर्कल मध्ये, थोडासा लेट झाला आणि बंटी तो वर आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. सिंगल पाहायला मिळाली, एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. 26 धावा धावपटलावर लागल्यात, एक खेळाडू बाद. कॅप्टन डिपार्ट झालेले आहेत सोहेल शेख आणि त्याच्या जागी नमित पगडे. हा खेळाडू तुम्ही पाहतो 20 चेंडू आणि 19 धावा. मीत पाटील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 26 लागल्यात, 19 बनवायचे आहेत. स्लोवर बॉल, पिक केल्या बॉलला पिकअप शॉट, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. गती परिवर्तन केलं होतं आणि ते अगोदरच पाहिलं होतं. पिक केला बॉल, षटकार ठोकला. आणखीन एक लोअर फुलटॉस, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय एका टप्प्यानं मैदानाचा बाहेर. शेवट सुद्धा गोड झालाय आणि इथे मात्र धावसंख्या पॉवर प्ले मध्ये 45 चा पाठलाग करताना बनवल्यात आरसीसी पेठ या संघानं 36 एक बाद. पंचेचाळीस धावसंख्या लोवेस्ट टोटल आहे. या स्पर्धेचा इतिहास आहे मित्रांनो. पहिल्या दिवशी जर आपण पाहायला गेला तर 75 धावा या मैदानावर चेस झाल्या. कालच्या रजनीमध्ये जस्कार संघानं सुद्धा इतिहास घडवला. खरं तर डिफेंड केल्या धावा, एका षटकामध्ये 5 हव्या होत्या. टाकीगाव संघाला त्या डिफेंड केल्या आणि आज कोणता इतिहास घडेल. खरं तर मी मागाशी विषय छेडला होता, 10वे एडिशन चालू आहे T20 वर्ल्ड कपचं आणि आज आणखीन एक इतिहास घडवला. साऊथ आफ्रिका विपक्ष सगळ्यांनी मॅच पाहिली. तब्बल 2 ओव्हर ह्या सुपर ओव्हरच्या खेळवल्या. ऑलमोस्ट तिसरी ओव्हर लोडिंग होती. गुरुबाजने तो चौकार मारला असता तर 3 सुपर ओव्हर झाल्या असत्या. टॉस बॉल, थँक्यू सो मच म्हटलं इथं मात्र नमित नाने बॉलला दिला फेकून. पॅरलर फटका, पंचांचा इशारा. येस, इट इज अ 6. डाऊन झाले दिसतात, खांदे झुकलेले दिसतात, कारण मॅचच तशी झाली. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने फिरवली. ओम 11 आरसीसी पेट या संघानं खऱ्या अर्थानं पॅकर्स आहेत त्यांना आज 42 अवघ्या 3 धावसंख्येची गरज. 17 चेंडू बाकी आहेत. पुढील मॅच मोठी मॅच, दोन्ही पनवेल तालुक्यामधील दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजू जर्सी ऑलमोस्ट सेम आहे. न्यूझीलंडचे भरपूर फॅन दिसतात. आणखीन एक ऑन दी अप, परंतु फटका हवेत आहे आणि इथे मात्र जॉन्टी कोणतेही चूक करणार नाही. लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादात फलंदाज बाद.
जी अपेक्षा होती ना नवव्या संघाकडनं ती आज झालीच नाही. विना समझोता, विदाऊट कॉम्प्रो महाराष्ट्रातील हा नामांकित संघ आणि त्यासाठी ओळखला जातोय. बिना समझोता, अजिबात समझोता नाही. बिना कॉम्प्रोनी खेळणारा संघ तुम्ही पाहताय. अपील झाली इथे मात्र पंच डायरेक्ट हिट. एकाच खेळाडूला 2 वेळा बाद करण्याची संधी होती, परंतु दोन्ही संध्या हुकल्यात. घर फिरले ना की घराचे वासही फिरतात, असं कित्येक वेळा आपण ऐकलं. तेच घडतंय कदाचित. धावा झाल्यात आपण पाहिलं तर 43 धाव संख्या आपण पाहतोय. जयेशजी भोसले सर आमच्या समवेत जोडलेले आहेत. त्यानंतर संयम सर सुद्धा आपल्या समवेत जोडलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अर्थातच नितेशजी भोईर सर. 4 समालोचक आहेत आणि 4 अंपायर सुद्धा. नीरजजी रनावत आपण पाहतोय. इनसाइड एज या ठिकाणी पाहतोय. मिड ऑफचा खेळाडू ऑलमोस्ट मिडॉनला जाऊन बॉल अडवतोय. मीत आहे त्या ठिकाणी आणि धावा बनल्यात 44. द स्कोर्स आर लेवल नाव, इक्वल झालेली आहे. आरसीसी पेठ आता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिलेली आहे. 1 धावसंख्येची गरज. स्लोवर बॉल अगोदरच बॅट फिरली होती, त्यानंतर मात्र बॉल आला. मनीष आहेत विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. आज त्यांनी सुद्धा चांगली सुरुवात दिली, परंतु चला या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि आजच्या रजनीमध्ये लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सायकल आहे. येस, कारण आपण आता कुपन वाटणार आहोत. अगोदर प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं लकी ड्रॉ आहे. नाही, खेळाडूने अजिबात ऐकू नका आणि बघू नका, कारण फक्त प्रेक्षकांसाठी आहे. लगेच 5-6 जण वळले आमचे सगळे यंगस्टर बॉईज.